आज माझ्या ओपीडीमध्ये इन्फर्टिलिटीचा पेशंट आला होता आणि त्यांच्या ट्रीटमेंटसाठी मी त्यांचं फॉलिक्युलर मॉनिटरिंग सुरू केलं. तर मी त्यांना सांगितलं की आपल्याला याच्यासाठी महिन्यातून 3 ते 4 वेळा सोनोग्राफी करावी लागेल. तर त्यांचं म्हणणं होतं की का एकदाच बघून आपल्याला कळणार नाहीये का सोनोग्राफीमध्ये काय प्रॉब्लेम आहे अंडाशयामध्ये किंवा गर्भाशयामध्ये. तर ऍक्च्युली हे बेसिक फॉलिक्युलर मॉनिटरिंग आपण का करतो, कारण की महिन्याचे सगळे दिवस महिलांसाठी सारखे नसतात. आपलं जे श्रीबीज असतं ते पाळीच्या 2-3 दिवसापासून वाढायला सुरुवात होतं आणि ते 13व्या-14व्या दिवशी जाऊन परिपक्व होतं, ते फुटतं आणि मग पुढे जाऊन त्याच्यामध्ये गर्भधारणा होते. तर हे जे फॉलिक्युलर मॉनिटरिंग म्हणजे आपण काय करत असतो, तर हे जे श्रीबीज वाढत असतं पाळीच्या 2ऱ्या दिवसापासून त्याला आपल्याला मॉनिटर करायचं असतं. म्हणून आम्ही एकदा 2ऱ्या दिवशी तुमची सोनोग्राफी करतो, मग साधारण एक 8व्या-10व्या दिवशी सोनोग्राफी करतो की ती साईज किती झालीये, मग 13व्या-14व्या दिवशी याकरता की ते फॉलिकल रप्चर झालंय का आणि त्याच्यासोबत तुमच्या एंडोमेट्रियमच्या लाइनिंग मध्ये जे चेंजेस व्हायला पाहिजेत ते झालेत का, ह्या सगळ्या गोष्टी बघण्यासाठी आपल्याला महिन्यातून कमीत कमी 3-4 वेळा हे पाहणं आवश्यक असतं आणि त्यावेळेस आपल्याला बारीक सारीक गोष्टी सगळ्या लक्षात येऊ शकतात, ना की फक्त एकदा केलेल्या सोनोग्राफीमध्ये. आणि म्हणून फॉलिक्युलर मॉनिटरिंग जेव्हा तुमचे डॉक्टर महिनाभर तुमचा फॉलिक्युलर स्टडी करतील तेव्हा त्यांच्या लक्षात तुमचा प्रॉब्लेम येऊ शकतो आणि तुमची ट्रीटमेंट व्यवस्थित होऊ शकते.